शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये धरणं आंदोलन करण्यात आलं। कोल्हापुरातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 6 तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत धरणं आंदोलन केलं आणि शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध दर्शवला। आंदोलनानंतर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। त्यावेळी महामार्ग रद्द झाल्याचा खुलासा पालकमंत्र्यांनी केला। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं महाधरणं आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं। जवळपास 10 जिल्ह्यांमध्ये आज राज्यव्यापी आंदोलन करून शेतकऱ्यांनी शक्तीपीठाला जोरदार विरोध दर्शवला। कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनं झाली। कोल्हापुरातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 6 तालुक्यातील शेतकरी धरणं आंदोलनात सहभागी झाले होते। शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, शेतकरी वाचवा, देश वाचवा, जय जवान जय किसान अशा घोषणांनी आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला। दुपारच्या सत्रात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि निवासी जिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आलं। कोल्हापुरातून महामार्ग रद्द केल्याबद्दल तुमचं अभिनंदन, पण हा महामार्ग पर्यायी कसा जाणार आहे याचं नोटिफिकेशन काढा अशी मागणी गिरीश फोंडे यांनी केली। त्यावर महामार्ग रद्द झाला असून चुकीचा प्रचार करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा असं मंत्री आंबेडकर म्हणाले। यावेळी शिवाजी मगदूम, शिवाजी कांबळे, प्रकाश पाटील, सम्राट मोरे, शामराव पाटील, सुरेश संकपाळ यांची भाषणं झाली। आंदोलनात संजय बाबा घाटगे, शिवाजी मगदूम, सम्राट मोरे, कृष्णात पाटील, दादासो पाटील, प्रकाश पाटील, आनंदा पाटील, शिवाजी कांबळे, युवराज कोयिंगडे, शिवाजी पाटील, युवराज पाटील, मधुकर पाटील, बाबू मेटकर, नितीन पाटील, बाळासो कुडाळकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते।